नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभागाअंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही जाहिरात कुठली आहे, कुठलं पद भरलं जात आहे, अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, ह्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही देतोय. तर ही जाहिरात मित्रांनो, वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत देण्यात आलेली आहे. तर बघा, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये हा जॉब असणार आहे. आरोग्य विभागामध्ये तुमची महानगरपालिका मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या महानगरपालिकेची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल. सध्या बघा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती देखील ही जाहिरात तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण नोकरी या सेक्शनमध्ये तुम्हाला इथं पाहायला भेटेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा, ही जाहिरात जी आहे मित्रांनो, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान NRHM किंवा NHM अंतर्गत पदं भरली जात आहेत. आपल्याला माहित असेल, NHM अंतर्गत विविध पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. तर ह्यात देखील ही मित्रांनो जाहिरात आलेली आहे. 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्यवर्धनी केंद्रांसाठी मित्रांनो ही भरती प्रक्रिया राबवली जाते आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एकच संवर्गाचं पद भरलं जात आहे, ते म्हणजे स्टाफ नर्स. तुमचं इतर पदाबद्दल, तुम्ही कुठल्या पदाबद्दलची जाहिरात पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं पद नक्की सांगा. त्या पदाची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा, याची सिलेक्शन प्रोसेस जी असते मित्रांनो सोपी असते. शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती सिलेक्शन होतं, याची परीक्षा होत नाही. तर स्टाफ नर्स स्त्री आणि पुरुष या पदांसाठी या ठिकाणी जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. टोटल जर जागा या ठिकाणी बघितल्या मित्रांनो आपण, तर जवळपास 44 प्लस जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तुमच्या कुणा मित्रांचं स्टाफ नर्स झालेला असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटेल. तर बघा, स्टाफ नर्स स्त्री या पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग मिडवाईफ या ठिकाणी डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग झालेला आहे आणि महाराष्ट्र नर्सिंगमध्ये तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता. दोन्ही पदांसाठी स्टाफ नर्स पुरुष आणि स्त्री दोन्ही पदांसाठी सेम पात्रता आहे. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं, खुल्या प्रवर्गाला मित्रांनो 38 जागा आहेत आणि राखीव प्रवर्गासाठी 43, अशा मिळून या ठिकाणी टोटल 44 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर पहा, ही वयोमर्यादा आहे, ह्या जागा नाही आहेत. टोटल 44 जागा आहेत. इथं तुम्हाला प्रवर्गानुसार जागांची माहिती दिली आहे. बघा, वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 आहे, राखीव प्रवर्गासाठी 43 असणार आहे. स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या ठिकाणी 20,000 पर मंथ इतका असेल. तर बघा, तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा आहे, जसं की अज साठी 6 आहेत, अज साठी 3 आहेत, विज साठी 2, भज ब साठी 1, भज ग साठी 2, भज ड साठी 1 जागा आहे, विमा प्र साठी 1, इमाओ साठी 8, आर्थिक दुर्बल दृष्ट्या घटकांसाठी 5, सामाजिक शैक्षणिक मागास वर्गांसाठी 5 आणि आरक्यू साठी 10, अशा मिळून ह्या 44 जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. स्टाफ नर्स स्त्री उमेदवारांसाठी आणि स्टाफ नर्स पुरुष उमेदवारांसाठी 3 जागा आहेत. या ठिकाणी बघा, ह्या कॅटेगरी वाईज इथं त्यांच्या देखील जागा दिलेल्या आहेत. तर आता पहा, ही जी जाहिरात होते मित्रांनो या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असते. आपल्याला माहित असेल, NHM अंतर्गत या ठिकाणी ही पदं भरली जातात. तर याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे पहा. स्टाफ नर्स पदाकरिता पूर्ण भरलेला अर्ज या ठिकाणी जो असणार आहे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग 3रा मजला या ठिकाणी पाहू शकता. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नंबर 1, सर्वे नंबर 15A, किल्ले गावठाण जवळ, CBD बेलापूर, नवी मुंबई येथे शासकीय सुट्टीचे दिवस उघडून प्रत्यक्ष बाय हँड किंवा कुरिअरने देखील अर्ज पाठवू शकता. 3 फेब्रुवारी पासून ते 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज जे आहेत सादर करायचे आहेत. उशिरा अर्ज आलेले त्याचा विचार केला जाणार नाही. दोन्ही पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकतात. वयोमर्यादा तुम्हाला ऑलरेडी सांगितले, 18 ते 38 खुल्या प्रवर्गासाठी, राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत असणार आहे. तर बघा, जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती भरायची, ही संपूर्ण त्यांनी संपूर्ण दिलेला आहे. गुण वगैरे तुमचे कसे टाकायचे, शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे, त्यासाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे. अर्ज भरताना अंतिम वर्षाचे मिळालेले गुणांची टक्केवारी तुम्हाला नमूद करायची. ग्रेड अथवा श्रेणी असेल तर त्यांना गुणांमध्ये कन्वर्ट करायचे, टक्केवारीमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे माहिती संपूर्ण. तर बघा, अनुभव देखील तुमचा इथं महत्त्वाचा असतो, कारण की अनुभवाचे देखील तुम्हाला सिलेक्शन प्रोसेसमध्ये मार्क्स दिले जातात. तर अनुभवाबद्दल कशा पद्धतीने सर्टिफिकेट सादर करायचे तेही दिलेलं आहे. कंपल्सरी नाही असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि MSCIT प्रमाणपत्र धारित करीत असल्याचा तपशील देखील तुम्हाला द्यायचा आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील भरून तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरी देखील तुम्हाला द्यायचं आहे. स्टेपल करायचं नाही, चिटकवायचा आहे फोटो, हे देखील सांगितले त्यांनी. निवड प्रक्रिया बघा कशी असणार आहे. स्टाफ नर्स पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल. म्हणजे बघा, शेवटच्या वर्षाच्या मार्क्सचे गुण तुम्हाला जे असतात त्याचे गुण धरले जातात.
अतिरिक्त शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर त्याचे गुण एक्स्ट्रा गुण दिले जातात. त्याचसोबत तुमच्याकडे या ठिकाणी अनुभव असेल तर त्याचे गुण दिले जातात. अशी 100 गुणांची मेरिट लिस्ट लावून त्यानुसार तुमचं सिलेक्शन जे आहे या ठिकाणी केलं जातं. तर संपूर्ण माहिती जी आहे येणाऱ्या काळामधली या पदाबद्दलची nmmc.gov.in ही जी नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट आहे तिथंच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला नियुक्ती आदेश दिल्यानंतर 7 दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी रुजू होणं आवश्यक असतं, त्याची देखील माहिती दिलेली आहे. तर अर्ज कसा करायचा आहे सांगितले तुम्हाला. 17 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला अर्ज जो आहे पोस्टाने अथवा बाय हँड तुम्ही देऊ शकतात. त्याचसोबत बघा आवश्यक कागदपत्र काय काय लागतील त्याची यादी देखील इथं तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. तुम्हाला जे जे डॉक्युमेंट एलिजिबल आहेत त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट जोडून या ठिकाणी फॉर्म पाठवून द्यायचा आहे. हा अर्जाचा नमुना दिलेला आहे, याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा ह्या PDF फाईलमध्येच तुम्हाला अर्ज नमुना पाहायला भेटेल. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राचा नमुना देखील इथं पाहायला भेटेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही संपूर्ण अर्ज नमुना वगैरे देतोय किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतर सेक्शनमध्ये जाऊन अतिरिक्त माहितीमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि या ठिकाणी जर गेलात तुम्ही तर तुम्हाला खाली बघा या ठिकाणी नोकऱ्या नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथून देखील जाहिरात जी आहे डाउनलोड करता येईल. या ठिकाणी पाहू शकता 1 नंबरची जाहिरात इथं तुम्हाला पाहायला भेटेल. इथंच याच्याबद्दलच्या सर्व लिस्ट, वेटिंग लिस्ट वगैरे सिलेक्शन लिस्ट इथंच तुम्हाला लागलेल्या पाहायला भेटतील येणाऱ्या काळामध्ये. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.